कोल्हापूर जिल्ह्याला लाभलेल्या न्यायालयीन परंपरेला साजेशी आणि भक्कम बांधणी लाभावी यासाठी सध्या सुरू असलेल्या सर्किट बेंच इमारतीच्या नूतनीकरण कामात कोणतीही तडजोड न करता दर्जेदार काम झालं पाहिजे अशा स्पष्ट सूचना आमदार आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या। कोल्हापुरातील 150 वर्षांहून अधिक जुन्या जिल्हा न्यायालय इमारतीत सध्या सर्किट बेंचसाठी नूतनीकरणाचं काम वेगाने सुरू आहे। येत्या 18 ऑगस्ट पासून येथे मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचचे नियमित कामकाज सुरू होणार आहे। या पार्श्वभूमीवर आमदार क्षीरसागर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन कामाचा आढावा घेतला। या पाहणी दरम्यान प्रस्तावित आणि सुरू असलेल्या कामांची माहिती घेत त्यांनी कामाच्या दर्जावर भर देण्याचे निर्देश दिले। यासोबतच आवश्यक यंत्रणा आणि सोयी सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्याचे आदेशही त्यांनी दिले। सर्किट बेंचमुळे कोल्हापूर जिल्ह्यासह परिसरातील 6 जिल्ह्यातील अंदाजे 80,000 खटले इथे वर्ग होणार आहेत। त्यामुळे हे न्याय मंदिर बनणार असून यामध्ये नागरिकांचा मोठा वावर असणार आहे। त्यामुळे काम दर्जेदार असणे अत्यंत महत्त्वाचं असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। सर्किट बेंचच्या स्थापनेमुळे केवळ न्यायदानच नव्हे तर रोजगार निर्मिती, व्यावसायिक चळवळ आणि इतर क्षेत्रांनाही चालना मिळेल। त्यामुळे कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासात याचा मोलाचा वाटा राहील असेही त्यांनी नमूद केले। शिवकालापासून न्यायदानाचा वारसा लाभलेल्या कोल्हापूर जिल्ह्याने राजर्षी शाहू महाराजांच्या काळात सामाजिक न्यायाची पायाभरणी केली। त्या पवित्र परंपरेला आधुनिक न्याय व्यवस्थेतून चालना देण्यासाठी सर्किट बेंच हा एक ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे। हे लक्षात घेता इमारतीच्या कामात कसूर न करता नियोजित कालमर्यादेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने काम पूर्ण करावे असे स्पष्ट आदेश आमदार क्षीरसागर यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले।